चला, कॉर्पोरेट बैठकांच्या या जगात गोकावून पाहूया. या बैठका जरी औपचारिक वाटल्या तरी खरी सूत्र आणि निर्णय इथेच घेतले जातात. बहुतेक कंपन्यांमध्ये मालक म्हणजे भागधारक रोजचं काम पाहत नाहीत. याचं उत्तर आहे एका खास डिझाईन केलेल्या बैठकांच्या प्रणालीत. या रचनेमुळे प्रत्येक महत्त्वाच्या गटाला त्यांचं मत मांडण्याची संधी मिळते. सुरुवात करूया मालकांपासून. एजीएम म्हणजे कंपनीचं तिच्या मालकांसाठीचं वार्षिक रिपोर्ट कार्ड असं समजू शकता. मागच्या वर्षाचा आढावा घेऊन पुढच्या वर्षाची तयारी करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. 2 एजीएममध्ये 15 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू शकत नाही. आणि हो, भागधारकांना किमान 21 दिवस आधी बैठकीची नोटीस मिळायलाच हवी. बैठक वैध ठरण्यासाठी किमान संख्येने भागधारक हजर असावे लागतात, ज्याला गणपूर्ती म्हणतात. अशा वेळेस कंपनी एक वेगळा मार्ग वापरते. ही आहे ईओजीएम म्हणजे वार्षिक तपासणीच्या मधली एक इमर्जन्सी अपॉइंटमेंट. फरक अगदी सोपा आहे, वेळ आणि उद्देश. म्हणजे नियमित आढावा विरुद्ध तातडीचा निर्णय. हे निर्णय खूप महत्त्वाचे असतात आणि त्यासाठी भागधारकांची तातडीने मंजुरी लागते. चला आता मालकांच्या बैठकीतून व्यवस्थापकांच्या कमांड सेंटरमध्ये जाऊया. ही बैठक म्हणजे जणू पायलटचं कॉकपिट, जिथे संचालक कंपनीला योग्य दिशा देतात. या बैठका नियमितपणे होतात, त्यांच्यात 120 दिवसांपेक्षा जास्त अंतर नसतं. यामुळेच हे विभाजन स्पष्ट होतं. भागधारक मंजुरी देतात तर संचालक व्यवस्थापन सांभाळतात. ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी कंपनी सचिवाकडे असते. त्यांच्या कामामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक कायदेशीर गोष्टीची पूर्तता होते. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रत्येक निर्णयाची ही एक अधिकृत नोंद असते. या प्रणालीत विशिष्ट प्रकारच्या भागधारकांसाठी किंवा धनकोंसाठी सुद्धा खास बैठका असतात. ही एक अशी चौकट आहे जी जबाबदारी, पारदर्शकता आणि योग्य ताळमेळ साधण्यासाठी बनवली आहे. म्हणजेच या बैठका मालकी आणि व्यवस्थापन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. ही रचना मालकांच्या अधिकारांना व्यवस्थापकांच्या धोरणांशी जोडते. मग विचार करा, कंपनी नक्की कोण चालवतं?